श्री स्वामी समर्थ. बखर भाग 10. चंदूलाल दिवानाची गोष्ट व स्वामींची जन्मपत्रिका. मोगलाईत राजूर म्हणून एक गाव आहे. त्या ठिकाणी मठ असल्याचं हल्ली कळतं. मठात जहागिरी करून देणारे चंदूलाल दिवान त्यावेळी होते. त्यांची महाराजांच्या चरणी फार भक्ती होती असं दिसतं व महाराजांनाही चंदूलालांचा शहाणपणा आवडत असेल, कारण कोणी सेवेकरी हुशार दिसल्यास महाराज त्याला चंदूलाल या नावाने हाक मारीत. राजूरहून महाराज जोगाईच्या आंबे इथे गेले. तिथे एक मोठा डोंगर असून त्यावर दत्त पहाड या नावाची गुहा आहे. त्यात महाराज काही दिवस जाऊन राहिले. ही गुहा केवळ आरण्यात आहे. तिथे मनुष्य वस्ती नाही. श्री स्वामी त्या स्थळी निराहार वास करून राहिले. पुढे त्या डोंगरावर महाराजांची प्रसिद्धी होऊन गावोगावचे लोक त्यांचे दर्शन घेऊ लागले. त्यावेळेस प्रसिद्धीस येणे महाराजांच्या इच्छेस नसल्यामुळे महाराज तिथून पंढरपुरास गेले. तिथून ते मंगळवेढ्यास आले. महाराज तिथे 12 वर्षे होते. राजश्री नाना रेखी यांनी महाराजांची पत्रिका केली आहे. हे ज्योतिषी फार चांगले आहेत. ती पत्रिका घेऊन नाना रेखी अक्कलकोटास गेले व त्यांनी ती पत्रिका स्वामींच्या चरणी अर्पण केली. तिचा इत्यर्थ असा: समर्थांचा अवतार शके 1061, चैत्र शुद्ध द्वितीया, गुरुवार दिनी, अश्विनी नक्षत्र, प्रातःकाळी 2 घटका, अशा दिवशी मेष लग्नी, हस्तिनापूरहून 12 कोसांवर, छेली केडी या ग्रामीण भागात, वडाच्या झाडाखाली, गणपती मूर्तीच्या सान्निध्यात झाला. समर्थांचा भक्त रामसेन हा गोट्या खेळत असताना त्याच्यावर गोटीचा डाव आल्यामुळे तो रडवेला झाला. त्याची ती अवस्था समर्थांना पाहावली नाही. त्यामुळे समर्थांची 8 वर्षांची मूर्ती धरणीतून प्रगट झाली. श्री स्वामींचे सूत म्हणून मुंबईला एक उत्तम भक्त होऊन गेले. एकनिष्ठ भक्तीने समर्थांची कृपा संपादन करून मुंबईला कांदेवाडी येथे त्यांनी समर्थांचा मठ स्थापन केला. महाराजांच्या जन्मासंबंधीचे या भक्तांचे मत याप्रमाणे आहे: समर्थांची लीला अगम्य आहे. त्यांच्या संबंधाने विचित्र गोष्ट सांगितली तरी ती त्यांना शोभा देत असे. ज्यांनी स्वतः त्यांना पाहिलं ते हे कबूल करतीलच. महाराजांचं ज्यांना दैवयोगाने दर्शन झालंय त्यांनाच महाराजांच्या वैभवाची थोरवी ध्यानात येईल. श्री स्वामी समर्थ.